ती मला ती आणली घरात ते बाय दोन बोट पकड. मला नाही माहिती तू दोन पकड. नाही तू दोन पकड. कोणती पिढ तू पकड जू कोणती लीडर. काय म्हणतात तबाही वकाल काय म्हणतात वकाल वॉचणार. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज तो दिवस म्हणजे दिवस खूप जवळ आलाय ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. आम्ही म्हणजे दिस पर्सन म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांची अशी असते की त्यांना जी गाडी आवडते ती सगळ्यांना आवडते. काय घातलं तू तोंडात? ते काही ग तोंडात घालू नकोस. काय घातलं तर जी गोष्ट त्यांना आवडते ना तीच घरात सगळ्यांना ते ऍट द एंड त्या मोमेंटला नेतात की ती गोष्ट सगळ्यांनाच आवडते. तर असंच आता तुम्हाला माहिती झालंच असेल किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती होईलच की आम्ही कशाची आतुरतेने वाट बघत होतो. तर फॉर्च्युनरची डिलिव्हरी लवकरात लवकर होणार आहे. तर आता एक किस्सा होता राहिलाय कारण गोडूनी घातलं होतं ते छोटस क्लचर असतं जे छोटं बीट्स असतात मुलींच्या केसांना लावायचे ते 3 तोंडात घातलं होतं. बरं झालं मम्मीने बघितलं. ती तसं घालत नाही काही तोंडात पण काय माहिती तिला अचानक काय एक दिवस तर काय झालं हे जे आहे ना आम्ही कुठेतरी गेलो होतो दवाखान्यात तर तेव्हा हे तिच्या हातावर दिलं आणि तिला एवढी भूक लागली होती तिने हे पण खाल्लं होतं सॅनिटायझर. हो ना गोडू? हात सॅनिटाइज करायला दिला खायला दिलं. सो आता ती आता रडकुंडी आली आहे. जी गोष्ट मॅनिफेस्ट केली होती मित्रांनो त्याचं ड्रीम लवकरात लवकर कम्प्लीट होणार आहे. मॅनिफेस्टचं ड्रीम. सो यू आर मॅनिफेस्टिंग. आणि खूप लहानपणी स्वप्न बघितलं होतं मी फॉर्च्युनरचं. असं म्हणजे लोकांच्या गाड्या बघून मला वाटायचं की आपल्याकडे पण फॉर्च्युनर असावं. पण लोक म्हणतात फक्त बिझनेसवालाच फक्त फॉर्च्युनर घेऊ शकतो. ही गोष्ट मी आज खोटी ठरवणार आहे. जर कष्ट प्रामाणिक असेल आणि काही गोष्टी साध्य करण्याची जर मनात जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो, कोणतीही गोष्ट घेऊ शकतो. असंच नाही की फॉर्च्युनर घ्यायला बिझनेस केला पाहिजे, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. पण नोकरीच्या जीवावर पण आपण काहीही साध्य करू शकतो. आणि जे फॉर्च्युनरचे जे छोटे छोटे क्रायटेरिया आहेत ना ते सगळे मी कम्प्लीट केले. जसं की तुम्हाला नंबर पुढे कळेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आमचे व्हिडिओ कधी येतात आणि नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे कधी येतात हे पण लक्षात येईल. आणि जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं काही माझ्या रिलेटेड झालेल्या आहेत. हे नंबर मी नाही घेतलाय. नंबर जो घेतलाय तो जो आहे तो मलाच काय म्हणतात डेडिकेटेड. मला दवाखान्यात जायचं डेडिकेटेड आहे. सो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की माझा नंबर काय असेल गाडीचा किंवा तुम्ही गेस करा. नाहीतर व्हिडिओसाठी वेट करा की नंबर काय आहे गाडीचा. तर आपण आता जातोय गाडी बघायला म्हणजे कुठली घ्यायची ते बघायला कम्पॅरिझन. सो हा कम्पॅरिझनचा व्हिडिओ असणार आहे पूर्ण. तर बघूया आपण लीडर फॉर्च्युनर लीडर किंवा लेजेंडर प्लस या 4 याच्यातून कुठली चॉईस करणार आहे किंवा कुठली बेटर राहील ते पण बघूया. तर बघू तिथे कुठले अवेलेबल आहेत. तोपर्यंत मला डॉक्टरकडे जायचंय. आधी डॉक्टरकडे जाते. मला थोडीशी सर्दी झाली आहे. गोडूला पण झाली आहे. आमच्या चेहऱ्याकडून जर वाटत नसेल सर्दी झाली आहे पण झाली आहे. घशाला त्रास होतोय.
दवाखान्यात जायचं ना. कुठे आलो पण आलो का निर्तो हॉस्पिटल बंद आहे. बघून येऊ का मी डॉक्टर सो चला आधी हॉस्पिटल मध्ये जाते आणि नंतर व्हिडिओ चालू करते. तोपर्यंत बाय बाय. ते मग शोरूम मध्ये येऊन तुम्हाला खूप भारी वाटते. सो कुठली फायनल करणार आहे आता? कन्फ्युजन आहे अजून लीडर आणि लेजेंडर मध्ये. तर मनात तर लेजेंडर आहे. तर बघू आता काय डिफरन्स दोघांमध्ये लीडर आणि लेजेंडरमध्ये. तर ते अजय आहेत टोयोटा शोरूमचे. तर ते सांगतील आपल्याला की काय डिफरन्स आहे. मग आपण डिसाईड करू की लेजेंडर घ्यायची की लीडर घ्यायची. ओके. तर लवकरच तबाई टोयोटाला तबाई म्हणतात. तबाई भोकाल टोयोटाचं भोकाल लवकरच बघायला मिळेल तुम्हाला. आणि तुम्ही पण सस्पेन्स करू आम्ही. कमेंट कमेंट करून सांगा सांगा की लीडर घेऊ का लेजेंडर घेऊ. शेअर करा. तुला कसं वाटतंय मम्मी कोणते घ्यायला पाहिजे? लीडर घ्यायला पाहिजे का लेजेंडर घ्यायला पाहिजे? मला कळत असतं कोणता कलर घ्यायचा? व्हाईट घ्यायचा का ब्लॅक वाईट घ्यायचा? आवडतं मला. मग तो ब्लॅक दार्जिलिंग मम्मीला कलरचं विचारा. कलर कोणता आवडतो? आणि ब्लॅक दार्जिलिंग 2 गाड्या आपल्या इथेच दिल्या. मोठ्याने मोठ्याने. मटन 2 गाड्या ब्लॅक अशाच परत वापस दिल्या. आता ब्लॅक नको व्हाईटच घेऊ. कोणती घ्यायचं? व्हाईट घ्यायचं. कोणती बघू. घ्यायची? ब्लॅक लय खतरनाक दिसते पण हा. एकदम काय म्हणतात आपल्याला ब्लॅक डायरेक्ट ब्लॅक घोडा नाही. जबरदस्त घोडा. दार्जिलिंग ब्लॅक. तर हा सस्पेन्स ठेवू आम्ही तुमच्यासाठी. फक्त तुम्ही कमेंट करा मित्रांनो कोणते घेऊ, लीडर घेऊ का लेजेंडर घेऊ. आणि ते पण लीडरमध्ये ब्लॅक घ्यायची का व्हाईट घ्यायची किंवा लेजेंडरमध्ये ब्लॅक घ्यायची का व्हाईट घ्यायची. तुला काय वाटतं जे कोणते घ्यायला पाहिजे? मला तर मी कुठल्या गोष्टी बेस्टच निवडते. सगळ्यात टॉप प्रायोरिटी. बार दिसते बरं मोबाईल का मोबाईल घेताना पण मी तिचं काय म्हणते गुडू थांब. गुडू कोणते घ्यायचे आपल्याला? लीडर घे का लेजेंडर घ्यायची? पाणी प्यायचं. गुडूला पाणी ताण लागली फॉर्च्युनर बघून. गुडू काय फॉर्च्युनर काय म्हणतात? तबाही वोकाल काय म्हणतात? वोकाल फॉर्च्युनर घोडा. पांढरा घोडा घ्यायचा काळा घोडा घ्यायचा आपल्याला? काळा नाही काय नको बोलू. आपण काही गाडी घेतली होती ना सफारी म्हणून घ्यायचंय का काळा? बरं मी काय ड्रेस घातलाय म्हणून काही गाडी घ्यायची. सगळ्यांना वेगवेगळ्या घ्यायच्या. पप्पाला ब्ल्यू. भारी चॉईस करते गुरुवा. आणि तुला कोणती घ्यायची? गाडीला मॅचिंग कपडे घालायला लागतात. नंबर पण जयू ब्लॅक. होय. आणि गुडू तू गुडू ए थांब. तिचं जॅकेट नीट करू दे. तुझी बॅग ठेवायची वर. तसं काय करते? हा ती हे सांगते की माझं जे ब्लॅक आहे आणि पप्पाचं जे ब्ल्यू आहे ना ते वरून जॅकेट घातलंय. दोघांना मॅचिंग केलंय ती. मॅचिंग झालं असं वाटतं. गुडू 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 इकडे ऐक ना. गाडी जाऊ द्या. गुडू लेजेंडर का लीडर? हे दोन बोट पकड. हे दोन बोट पकड. मला नाही माहिती. तू दोन पकड. नाही तू दोन बोट पकड. मी सांगितलंय ना तू दोन. हा, पकडायचं असतं गुडू. आता पकड पटकन. लेजेंडर तू पकड जू. कोणती? लीडर. कोणती? लीडर. गुडू फॉर्च्युनर म्हण. फॉर्च्युनर कुठली? होय
गोडू लहानपणी हुशार झाली गाडीच्या बाबतीत. तिला सगळ्या गाड्या गोडू कोणत्या गाड्या माहिती आहे तुला? गोडू कोणत्या गाड्या माहिती आहे गोडा? कुठली घ्यायची जयू? आता 2 द्यायचे. तू कोणती आवडते? जी तुमच्या मनात आहे तीच घेणार आहे तुम्ही. मला विचारून काही फायदा नाही आहे तसं पाहिलं तर. मला मी तुमच्या मनात आहे तीच घेणार. नंबरचा विचार करतो, कोणता आपला नंबर घ्यायचा, VIP नंबर घ्यायचा का साधा घ्यायचा? नंबरचा व्हिडिओ लगेच नेक्स्ट व्हिडिओ नंबरचाच येणार आहे की कुठला नंबर आम्ही चॉईस केला आणि कसा घेतला ते पण तुम्हाला लगेच बघायला मिळेल. तर त्या अगोदर आम्हाला हेच कन्फ्युजन आहे. नंबर घेऊन ठेवला आहे आम्ही 3 महिन्यासाठी. तो व्हॅलिड असतो 6 मंथसाठी. 6 मंथसाठी व्हॅलिड असतो ना? मला कन्फ्युजन होतं अगोदर की 3 महिन्यासाठी असतो 6 मंथ असतो. लेजेंडरमध्ये खूप काय कन्फ्युजन आहे तसं पाहिलं तर. दोन्ही गाड्या सारख्याच दिसतात. समोरून फक्त लीडरची किट असते याला, मला असं वाटतं. लीडरची किट बसवली ती फॉर्च्युनर दिसते ही याचा ही टायर leader आहे ना, टायर ते सांगते नाहीच आपल्याला डिफरन्स तसं. सेल्समॅन ना येतील लवकर ते. तर तुम्ही मला असं वाटतंय तुम्ही त्यातलं ते टॉपचीच निवडता. टॉप घेऊन घ्यायची, टॉप घ्यायची. जी होती मना ती आणली दारात. असं करायचंय का? ती आणायची दारात आणायची. जी होती मला ती आणली घरात. ते बायकोसाठी होतं हे. हा, चल. गुडू काय तर म्हणते. गुडून किती आनंद झालाय. वही हमको कन्फ्यूजन लेजेंडर लेना है, वो कन्फ्यूजन है थोड़ा. डिफरेंस क्या बता सकते हो? ठीक है सर, मैं बताता हूँ डिफरेंस आपको. इसमें स्लाइट कॉस्मेटिक डिफरेंसेस आएंगे. लाइक फ्रंट में जो ग्रिल वगैरह है वो लीजेंडर की थोड़ी डिफरेंट रहती है. कॉस्मेटिक डिफरेंस आएंगे. मेन जो गाड़ी में इनबिल्ट डिफरेंस है वो आपको बताता हूँ. जैसे टायर साइज देखेंगे, अभी आपको मैं लीडर पे भी लेके चलूँगा. हाँ ठीक है. लीजेंडर में टायर साइज आपको 18 इंच का मिलेगा और वही लीजेंडर में 18 इंच का मिलेगा. लीडर में आपको 70 इंच का मिलेगा. ठीक है, जिससे आपको अच्छी ग्रिपिंग मिलेगी रोड में. प्लस जो इसमें डायमंड कट अलॉय व्हील मिलेगा और इसमें लीडर में डायमंड कट अलॉय व्हील नहीं मिलेगा. प्लस उसमें ब्लैक कलर में मिलेगा अलॉय व्हील. ठीक है, एक्सटीरियर में ये डिफरेंस है. बाकी इंटीरियर की अगर बात करेंगे हम, इंटीरियर में आपको 2 टोन इंटीरियर मिलेगा. ओके, ब्लैक एंड 10 कलर. प्लस सीट कवर भी आपको डुअल कलर डुअल टोन में मिलेगा. आपको लीडर में सिंगल टोन में सीट कवर मिलेगा. ओके, इसमें वायरलेस चार्जर भी है. वायरलेस चार्जर. हाँ, वायरलेस चार्जर आपको रियर सीट में वायरलेस चार्जर मिलेगा जो कि आपको लीडर में नहीं मिल रहा है. ये Main ऑटोमेटिक difference- है ना? हाँ हाँ, Automatic ऑटोमेटिक है है ना? सर, ऑटोमेटिक है. और स्पीकर कौन से JBL के है क्या? JBL के स्पीकर आते हैं. कि उसमें JBL नहीं ना स्पीकर? आई चेक. तो उसका फिर आने वाली है पूरे एक्सेस. लेजेंडर किट लगने वाला है ना? हाँ, एकदम भोकाल लग रही है ना एकदम तबाही. जबरदस्त है. हाँ, प्रॉब्लम बात है. चलो इधर. थ्री लीडर आहे. लीडर का अभी साइड डोर मोल्डिंग वगैरह नहीं है क्योंकि इसमें पीपी कोटिंग चल रही है अभी. हाँ, सुबह रिकॉर्डिंग. लीडर का अभी साइड डोर मोल्डिंग कर रही है क्योंकि इसमें अभी पीपी कोटिंग चल रही है. इसका टायर देखेंगे आपको 17 इंच टायर मिलेगा और नॉन डायमंड ब्लैक अलॉय मिलेंगे. ओके, अलॉय व्हील में फर्क है. अलॉय में फर्क है, इसमें डायमंड कट आते हैं. थोड़ा सा ज़्यादा दिखते हैं. सेम 265 65 देखो विड्थ 70 इंचेस. सेम है फिर. ओके, अंदर से क्या फर्क है एक बार देखो. अंदर से बाहर से एक्सटीरियर में कॉस्मेटिक चेंज आएंगे. अलॉय व्हील का मैंने आपको बताया वो चेंजेस आएंगे. अंदर से अगर हम देखेंगे इंटीरियर ऑलमोस्ट सेम रहेगा. डुअल टोन इसमें नहीं, लेकिन इसमें आपको वायरलेस चार्जर पीछे रियर सीट में मिलेगा जो कि लीजेंडर में रियर सीट में वायरलेस चार्जर मिलेगा. बाकी ये भी ऑटोमेटिक है. सभी सेम ही मतलब थोड़ा सा ही डिफरेंस. कॉस्मेटिक चेंजेस बाकी सेम टायर है. साइज चेंजेस है और लीडर है लेजेंडर लीडर है. उसमें चार्जिंग का भी पॉइंट है करवाते हैं. चार्जिंग का आई भी थिंक इसमें फुल सीट है.
सेम इंटेरियर मध्ये कलर सेमच आहे ना? ऑलमोस्ट सेम है, एक्सटीरियर कॉस्मेटिक चेंजेस कर देते हैं बस। इसका पूरा निकाल दिया। फ्रंट व्यू मध्ये यहाँ पे इसमें पूरा लीडर लिख के आता है। अच्छा निकाला है क्या? सब निकाल दिया कि ये भी निकल जाएगा, इसका सब निकालना भी हमको। ये फॉर्च्यूनर जैसे दिख रहा है मेरे को, फॉर्च्यूनर का ही मतलब थोड़ा सा अलग से इंटीरियर अलग है थोड़ा ना इसका। टेल में डिफरेंट है दोनों। फॉर्च्युनर मध्ये थोडेशा हे कमी आहे ना? हेडलैम्प भी दोनों का डिफरेंट है। फॉर्च्यूनर मध्ये एक्सेसरीज कमी नहीं लीजेंडर की नहीं बात कर रही हूँ, फॉर्च्यूनर की बात कर रही हूँ। फॉर्च्यूनर के अंदर है। फॉर्च्यूनर और इसका लीडर का सेम ही है। हाँ सेम हेडलैम्प है। फक्त किट बसवले वाटतं ना। किट इसमें लगी है और बाकी कुछ एक्सेसरीज हम निकाल दिए क्योंकि इसमें पीछे कोटिंग होनी है अभी। हमारा किट मतलब लेजेंडर किट कैसा होगा उसका? चेक हाँ, वो मुझे है पता बट मुझे एग्जैक्टली आपको बता नहीं पाएंगे मैं कैसे होगा। हमारे पास ब्लैक सफारी था, बहुत मेंटेनेंस होती है। ब्लैक ऐसे ड्रॉप हो गए ना साइड में ऐसे काट के लाते हैं लाइन गिर से बहुत फायदे गिरते हैं बहुत जबरदस्त। इसलिए हमने सोचा इसलिए तुमने पीपीएफ करवाया 8 साल की। कितने का तर इथे तर हेच क्लिअर झालं होतं की लीडर आणि लेजेंडरमध्ये जास्त काही डिफरन्स नाही आहे, फक्त फ्रंट व्ह्यूलाच थोडाफार डिफरन्स वाटेल आणि नंतर इंटेरियरमध्ये पण काही जास्त डिफरन्स नाही आहे. सो आम्ही कुठली घ्यावी किंवा कुठली प्रेफर करावी हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. तोपर्यंत आपण बघूया आणखी काय काय फीचर्स आहेत. लिजेंडरसाठी तुम्हाला 4 लाख एक्स्ट्रा पे करायला लागतील लीडरपेक्षा. सो बघूयात अमोल कुठली निवडतायत आणि तुम्ही पण कमेंट करा, तुमची कमेंट पण खूप महत्त्वाची आहे. मम्मी बसलं तिथे. पूरा एंटी पिन चाहता है इसमें? एंटी पिन देखूं? नहीं वो चेक किया होता है ना वैसा, मैं देखा था अभी कभी मत रखी कभी सफारी कभी नहीं होती बट ये है होते. तब मैंने रिमोट अभी आप कर रहे हैं, मैं रिमोट दबा दिया था। अशा पद्धतीने आपल्याला लक्षात आलेलं आहे फॉर्च्युनर आणि लेजेंडरचा लेजेंडर आणि लीडरचा डिफरन्स, कारण त्यातच कन्फ्युजन झालं होतं. तर लेजेंडर आणि लीडरमध्ये काय काय फीचर्स आहेत आणि हे सगळं त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्यातून आपण कुठली निवडणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा आम्ही कुठली निवडणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.